त्या रात्री आकाश शांत होतं, अतिशय शांत. इतकं शांत की कुंतीला वाटलं जणू सृष्टी स्वतः श्वास रोखून उभी आहे. त्या श्वासात एक गुपित दडलेलं होतं. कुंती वेदनेत होती. शारीरिक वेदनेपेक्षा मानसिक वेदना अधिक तीव्र होत्या. कारण शरीराला होणाऱ्या वेदना संपतात, पण मनाला होणाऱ्या नाहीत. ती एकटी होती, पूर्णपणे एकटी. ना दाई, ना सखी, ना आई. कारण हा जन्म कोणाचाही नव्हता, तो फक्त तिचा अपराध होता, असं समाज म्हणाला असता. वेदना वाढत होत्या, पण कुंती ओरडली नाही, कारण तिच्या आयुष्यात ओरडण्याचा अधिकारच नव्हता. त्या क्षणी तिला पुन्हा आठवला तो दिवस. ऋषींचा मंत्र, उत्सुकतेने उच्चारलेले शब्द आणि आकाश फोडून उभे राहिलेले सूर्यदेव. ती देवाला बोलावू इच्छित नव्हती, ती फक्त जाणून घ्यायचं धाडस करत होती. पण देव आले आणि त्यांच्यासोबत नियतीही. त्या दिवसापासून कुंती प्रत्येक दिवस जगली, हसत बोलत राजकन्येसारखी वागत. पण आतून ती सतत लपवत होती. एक जीव, एक भीती, एक सत्य. आरशात ती स्वतःकडे पाहून विचार करत होती, मी आई आहे की अपराधी? त्या काळी आई पण हा सन्मान नव्हता, तो केवळ विवाहित स्त्रीचा अधिकार होता. आणि कुंती अविवाहित होती. वेदनेचा एक झटका आला आणि त्या क्षणी सर्व विचार थांबले. एक क्षण, आणि त्या क्षणात जन्म झाला तो तिच्या हातात आला. कोणतीही मध्यस्थी नाही, कोणतीही साक्ष नाही, फक्त कुंती आणि तिचा मुलगा. तो रडला नाही, जणू त्याला माहीत होतं इथे रडायला मुभा नाही. त्याच्या अंगावर तेज होतं, असामान्य. कुंती हादरली. हे मूल सामान्य नव्हतं. त्याच्या अंगावर कवच होतं, कानात कुंडलं. देवाने आपला अंश सोडताना मुलाला ओळख दिली होती, पण आईला काहीच दिलं नव्हतं. दिले होते ते फक्त निर्णय घेण्याची मुभा. कुंतीने त्याला उचललं. त्या क्षणी तिचं संपूर्ण अस्तित्व आई झालं. तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला. तो शांत होता. त्या शांततेत प्रश्न नव्हते, फक्त विश्वास होता. तू माझी आहेस ना? तो विश्वास कुंतीला आतून तोडत होता, कारण तिला माहीत होतं ती त्याला जपू शकणार नव्हती. ती आई होती, पण ती राजकन्यासुद्धा होती. आणि त्या दोन ओळखी एकमेकांच्या शत्रू होत्या. जर हे सत्य बाहेर आलं तर राजघराण्याची अब्रू, स्त्रीची प्रतिष्ठा आणि त्या बालकाचं आयुष्य तिन्ही संपणार होतं. समाज तिला विचारणार नव्हतं काय परिस्थिती होती. समाज फक्त निर्णय देणार होता, आणि निर्णय नेहमी स्त्री विरोधातच असतो. कुंतीच्या मनात दोन आवाज पुन्हा भिडले. एक म्हणत होता, हा तुझा मुलगा आहे, त्याला सोडू नकोस. दुसरा ओरडत होता, त्याला ठेवलंस तर त्याचं आयुष्य नष्ट होईल. ती कुठेही पळू शकत नव्हती, लपू शकत नव्हती, कारण सत्य लपवता येतं, पण परिणाम नाही. तिने एक टोपली आणली. हात थरथरत होते. हा निर्णय तिने आधी घेतला नव्हता, तो निर्णय तिच्यावर लादला गेला होता. तिने बाळाला टोपलीत ठेवलं, हळूच, जणू तो उठला तर नियती बदलून जाईल. ती काही बोलली नाही, कारण काही क्षण शब्द सहन करत नाहीत. नदीच्या काठावर ती उभी होती. नदी वाहत होती, तटस्थ, निष्पक्ष. कुंतीने टोपली पाण्यात ठेवली. त्या क्षणी तिचं मन थांबलं. हात सुटला, आई पण सुटलं. पण अपराधबोध मात्र घट्ट धरून राहिला. नदीने बाळाला वाहून नेलं. नदीने त्याला मारलं नाही, नदीने त्याला वाचवलंही नाही. ती फक्त वाहत राहिली. त्या टोपलीत एक बालक होतं, पण त्याहून अधिक होतं एका आईचं अपूर्ण आयुष्य, एका देवाचं मौन आणि एका योद्ध्याची सुरुवात. त्या बाळाला नाव नव्हतं, ओळख नव्हती, पण नियती होती. आणि म्हणूनच ज्याचा जन्मच गुपित होता, त्याचं आयुष्य सत्य शोधण्यात जाणार होतं. नदी वाहत राहिली. टोपली हळूहळू पुढे सरकत होती, कधी पाण्यावर तरंगत, कधी काठाला लागत, पुन्हा सुटत. त्या टोपलीत बाळ झोपलेलं होतं. त्याला काहीच माहीत नव्हतं. नाव नाही, घर नाही, आई नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती. जसं काही त्याला खात्री होती, कुठेतरी थांबायचंच आहे. नदीचा प्रवाह बदलत गेला. आजूबाजूचा प्रदेश वेगळा होत गेला. आणि एका ठिकाणी नदीकाठावर एक स्त्री उभी होती, राधा. ती रोज नदीवर यायची, पाणी भरण्यासाठी, घरकामासाठी. आजही ती तशीच आली होती, पण आज काहीतरी वेगळं होतं. तिला दूरवर काहीतरी हलतंय असं वाटलं. पहिल्यांदा तिने दुर्लक्ष केलं, पण ते जवळ येत राहिलं. ती थांबली. डोळे बारीक करून पाहिलं तर तिला टोपली दिसली. राधा घाबरली नाही. तिने आरडाओरडाही केला नाही. तिला फक्त एक गोष्ट वाटली, यात काहीतरी आहे. ती पाण्यात उतरली. नदी थंड होती. ती टोपली जवळ ओढत होती. जसं जसं टोपली जवळ आली, तिला आत हालचाल जाणवली. आणि त्या क्षणी एक हलकासा आवाज आला. रडणं नाही, फक्त एक श्वास. राधाचं काळीज थांबलं.
तिने टोपली उघडली. आत बाळ होतं, जिवंत, तेजस्वी. क्षणभर ती गप्प राहिली. कोणाचा मुलगा आहे, इथे कसा आला, असा कोणताही विचार न करता तिने फक्त त्याला उचललं आणि त्या क्षणी ती आई झाली. बाळाने डोळे उघडले. त्याची नजर राधेवर पडली. ती नजर प्रश्न विचारत नव्हती, ती थांबत होती. राधेच्या डोळ्यात पाणी आलं. ती हलकसं हसली आणि तिने त्याला कवेत घेतलं. नदी वाहत राहिली, जसं काही तिला माहीत होतं, इथपर्यंतच माझं काम होतं. दूर कुठेतरी कुंती उभी होती. ती परत आली होती, राजकन्या म्हणून सगळं पूर्वीसारखं. पण आत काहीसं तसंच नव्हतं. तिला नदीचा आवाज ऐकू येत होता, जणू नदी काही सांगत होती. पण कुंती ऐकत नव्हती, कारण काही गोष्टी ऐकल्या तर आयुष्यभर गप्प राहावं लागतं. त्या रात्री एक आई हरवली आणि त्याच रात्री दुसरी आई मिळाली. एक टोपली वाहून गेली आणि एका जीवनाला आता नवं नाव मिळणार होतं, कर्ण.